काय नाव तुमचं? मधुकर हनुमंतराव निगडे, गाव गुळूंचे. कशी दुष्काळाची परिस्थिती कशी आहे? दुष्काळाची सगळी वावरं मोकळी आहेत, विहिरीत फुटबॉल मोकळे आहेत. वाईट परिस्थिती जगण्या मुश्किल आहे. आणि काय प्रशासन मदत करते का? राजकारण काही प्रशासन मदत करत नाही. आता सुद्धा त्या दुष्काळ निधीचा वाटप करताना ह्या तलाठी तुमचे कृषी अधिकारी ह्यांनी सुद्धा भेदभाव केलेले आहेत. आणि पाणी तुम्हाला आता सध्या पिण्याचं पाणी येते आता गावातलं पाणी पुरवठ्याचं, पण कॅनल बंद झाला की ती बी बंद. आता नाही पाणी आलं समजा 2 महिन्यात काय परिस्थिती काय करायला? परिस्थिती काय आहे आता? मी अपंग आहे, आमची मंडळी अपंग आहे, अवघड परिस्थिती आहे. नाही पण काय येणाऱ्या काळात तुम्ही काय करणार? काय करणार आहे? तुम्हाला अश्रू अनावर झाले, पण पाण्यामुळे एवढी वाईट स्थिती झाली, काय एवढ्या भावना का दाटवणार आहे तुमचं? आज राहणं मोकळीत म्हणलं काय करणार आहे? खायचं कसं नाही, खायचं काय? काय मागणी करायला सरकारला? मागणी काय नाही, फक्त यांनी आता कोणी बी येऊ त्यांनी आम्हाला गुंजवणीचं 2 TMC पाणी राग डॅम मधने आणून सोडावं. पाणी आणलं पाहिजे. ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। नाव काय आजी? प्रभावती. किती वय आता? माझं 83. एवढ्या दिवसात 72 पासून जी दुष्काळ पडले, हां, कसा दुष्काळ या वर्षीचा? ह्या वर्षीचा का मरायची बारी आणि कसं चालय? प्यायला पाणी काय काय? काय नाही का महिन्याला रेशनी मिळतो ते खायचं बसायचं. आणि पाण्याची कशी सोय करतात पोरं सध्या? पोरं कुठं येते हे एकटा ह्याला ह्या पायानं चाला येत नाही, एकटा तर हे नाही पाणी मिळालं तर 2 महिने अजून जायचे दुष्काळाचं. मग आता कुणी आणलं एकात घ्यायचं हो, एकात घ्यायचं. मग सरकार देत नाही काय? सरकार देतं का आम्हाला काय? सगळ्याला मध्ये एवढ्या पाण्यात उभं राहिला तर एक पैसा नाही, आणि ज्याला काँग्रेस त्याला खंडीभर मिळालं, आणि आमच्या पोराला 5 पैसे बी नाही. असं तोंड बघून बी करते ती माणसं. मग काय करा? जनावरांना चारा? जनावर नाही तीच आम्हाला. जनावर कोण सांभाळायचं त्याला, आणि काय करायचं त्यांना? काय घालायचं? ते ठेवायचेच नाही जनावर. बाबा नाव काय? किसन व्यंकटराव निगडे. कसं यंदा दुष्काळ कसा आहे? दुष्काळ लय बेकार आहे, 72 पेक्षा बी लय बेकार आहे दुष्काळाचा. गव्हर्नमेंट काही देत नाही, कुठं रुपयाची फी नाही अजिबात कुठं. काय अशी परिस्थिती? विहिरी कोरड्याच्या 8-9 महिने झाले, विहिरी कोरड्याच्या सगळी पिकं जळून गेलेली आहेत. काही रुपयाचं कुठलं उत्पन्न नाही. आज पाणी प्यायची पंचायत आहे, इतक्यापर्यंत पोषण वाईट झालेली. असली परिस्थिती 72च्या दुष्काळाची अशी परिस्थिती आता आहे. त्या टायमाला काय करण्या सरकारने एवढं तेवढं पुरवलं, पण आता काहीच कोणी काय पुरवलं नाही, आणि पुरवणार बी नाही कोणी असं वाटतंय. आता पिण्याच्या पाण्याचं काय करताय? पिण्याच्या पाण्याचं आलं गावातलं तर भरायचं नाही, तर मग आणायचं बुजियार बिर एखाद्या आणला. आम्ही म्हातारच घेतोय, दोघांनी आपलं तेवढं आठवडाभर घालवायचं. तर काय करायचे? लय बेकार परिस्थिती आजची, बेकार परिस्थिती. गुळूंच्या सारखी परिस्थिती इतकी बेकार कोणाची नाही. आजची बिकट परिस्थिती अशी. सरकार काय करते का? टँकर वगैरे देते? काय नाही, टँकर नाही, काय नाही, कुठलंच काय नाही. टँकर नाही, काहीच नाही आम्हाला. तर टँकर बी नाही, काहीच नाही. काय मागणी काय करा? मागणी काय करायची? सरकारने आमची शेतकऱ्याचं काहीतरी बघावं. शेतकऱ्याचं काम लक्ष ठेवलं तर सगळे, शेतकऱ्याला लक्ष ठेवलं तर मग सरकार बी राहत नाही. मग एवढं लक्षात ठेवलं, शेतकऱ्याचं जर लक्ष ठेवलं तरच सरकार राहील, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. राखवरने आलो इकडं वाल्याच्या शिवारात. हे सरकारने ह्या जनावरांसाठी काहीतरी सोय केली पाहिजे पाण्याची. पाऊस नाही पडला तर आम्ही काय करायचं? गोरगरिबांनी, शेतकऱ्यांनी काय करायचं? पाणी नाही, जनावराला खाया पाणी दिलं पाहिजे. आणि नाही पाऊस पडला तर काय? मग पुढे नाही पाऊस पडला तर काय? मोहर काय करायचं? सरकारने ह्याच्यावर काहीतरी दक्षता घेतली पाहिजे. जनावर काय
काय आता काय जनावर काय वाळलंच आहे, काय खायला बी नाही, वाळलं बी नाही रानात खायला काय. एवढीच का